आज मी 60 वर्षाची झाले. इतकं हलकं हलकं वाटत होतं म्हणून सांगू. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत वय आता 60ला पोहोचलं होतं. आता वाटलं अगदी मनासारखं जगावं. मुरड घातलेल्या छंदांना थोडं थोडं आठवड्यातून बाहेर काढावं. सकाळी टेरेसवर बसून गरम गरम चहाचा फुर्र आवाज करत प्यावं. कारण वय आता 60ला पोहोचलं होतं. रोज मैत्रिणींबरोबर नवीन नवीन प्लॅन करत अख्खं जग फिरून घ्यावं. नसावं वेळेचं बंधन. उरलेल्या आयुष्याला झोकात जगावं. कारण वय आता 60ला पोहोचलं होतं. पण कळालंच नाही. वयाबरोबर जबाबदाऱ्या बदलल्या. आता मी फक्त आईच नाही, तर घरातच राहणारी बायको होते, रिटायर सासू होते, नातवांची लाडकी आजी होते. कारण वय आता 60ला पोहोचलं होतं. प्रश्न मला हा होता की मी आधी जगत होते की आत्ता मनासारखं जगत आहे. उत्तर आलं तेव्हाही मी एक स्त्री होते आणि आत्ताही मी एक स्त्रीच आहे. कारण वय आता 60ला पोहोचलं होतं. पण ठरवलं, मनाशी आता थांबायचं नाही. कुणासाठी आपले प्लॅन टाळायचे नाही. भरडले गेलेल्या आपल्या पिढीने आता मनाला मारत जगायचं नाही. केलं हास्य क्लब जॉईन आणि शरीराबरोबर मनालाही छोट्या आनंदांनी भरून काढलं. अहो, उद्या जर त्याचं बोलवण आलं तर जावं लागेल ना. तेव्हा मनात खंत नको की आपण आयुष्य जगलोच नाही. नाही का? तुम्हीही ठरवा मैत्रिणींनो, अगदी मनासारखं आयुष्य जगा. धन्यवाद.